आपला मराठी समाजाला आरक्षण पाहिजे हो। मराठा आमदारांनी खासदारांनी राजीनामे द्यायला पाहिजेत। करण्यातील जर ह्या दोन्ही आमदाराचा विचार केला तर यांनी मराठा समाजासाठी जे करायला पाहिजे होतं कुठल्याही प्रकारची भूमिका केलेली नाही। अभ्यास करून आमचा काहीच फायदा होत नाही। 50% मध्येच आम्हाला आरक्षण द्या। तेच तर अडचण आहे सरकार। कसं आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्याशिवाय राजकारण कुणाचंच नाही महाराष्ट्रात। त्या ड्रोनची रेंज संपली पण माणसं संपले नाही। लोकशाहीत लोकाला किंमत नाही का? हा जो प्रसंग मी तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये दाखवला ना, मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये, तो ह्या आंदोलनातला एक महत्त्वाचा टर्निंग पॉईंट ठरू शकतो। मी जिथे उभा आहे तिथे लातूर शहरचे आमदार श्री अमित देशमुख, लातूर ग्रामीणचे आमदार श्री धीरज देशमुख, त्यांचे काका महाराष्ट्र राज्याचे माजी अर्थमंत्री दिलीपराव देशमुख हे इथे आलेले होते आणि त्यांना इथल्या ह्या आंदोलक मंडळीने अडवलं आणि त्यांना अक्षरशः परत जा म्हणून घोषणाबाजी केली तिथे की जो भाग लातूर जिल्हा हा दिवंगत श्री विलासराव देशमुख यांच्या नावाने ओळखला जातो, तिथे की त्यांच्या सहकारी साखर कारखान्याच्या साखळीमुळं अनेक जणांच्या जीवनामध्ये फार मोठे बदल घडले असं म्हणतात। पण हे फक्त अमित देशमुख आणि देशमुख कुटुंबियातल्या ह्या सदस्यांच्या बाबतीतच घडलं असं नाही आहे। भारतीय जनता पार्टीचे आमदार माजी विधानसभेचे सभापती हरिभाऊ बागडे यांनाही अशाच पद्धतीच्या रोषाचा सामना करावा लागला। आत्ताचे कॅबिनेट मंत्री श्री संजय बनसोडे जे उदगीर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात त्यांनाही अशाच पद्धतीच्या रोषाचा सामना करावा लागला। महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि जे मराठा आरक्षण समितीची उपसमिती स्थापन झालेली होती त्याचे महाविकास आघाडी सरकारच्या काळातले प्रमुख नेते श्री अशोक चव्हाण यांना पण ह्या मंडळींनी अशा पद्धतीनं विरोध व्यक्त केला। आणि म्हणून मला जे दिसतं आहे ते असं आहे की आता हे बघा ना, हा रेणा सहकारी साखर कारखाना लिमिटेड, दिलीपनगर, निवाडा तालुका रेणापूर, जिल्हा लातूर या ठिकाणची ही मंडळी होती की ज्या मंडळींनी अमित देशमुख, दिलीपराव देशमुख आणि धीरज देशमुख यांना विरोध केला। आता हे करण्यामागचं तुम्ही फार मोठ्या मोठ्या घोषणा दिल्या मगाशी, असं काय करायचं कारण होतं? देशमुख साहेब तर आपल्या सगळ्यांचे भाग्यविधाते की आहेत सर, पण आरक्षणाचा पाठिंबा त्यांनी द्यायला पाहिजे, दिला नाही दिला। जरंगे पाटील साहेब तिथं 24 घंटे बसून आहेत, त्यांच्यापाशी येऊन त्यांना अगर इथं लातूरमधले उपोषण करताना येऊन भेट ही देणं त्यांचं कर्तव्य आहे आणि ते एकाही मराठा समाजाच्या पाठीमागे राहत नाही। तुम्ही फार जोरदार घोषणा दिल्या, तुम्ही घोषणा काय दिल्या होत्या? दिलीपराव देशमुख साहेब आणि सगळे आले होते, जरा घोषणा द्या बरं। काय धिक्कार असो मराठा आमदारांचा, धिक्कार असो, परत जा मराठा आमदार, परत जा, अशा घोषणा दिल्या घोषणा ज्यावेळेला अमित देशमुख आणि हे सगळे लोक ते ज्यावेळेस या ठिकाणी आले त्यावेळेस याच पद्धतीच्या घोषणा आम्ही त्यांना दिल्या आणि आम्ही त्यांना प्रामुख्यानं विचारलं की बाबा तुम्ही मनोज जरांगे पाटील त्या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत, त्यांनी त्या ठिकाणी उपोषण 17 दिवस केलं, त्यावेळेस तुम्ही तुमची भूमिका एक मराठा आमदार म्हणून का मांडली नाही? तुम्ही या मध्यंतरीच्या 40 दिवसाच्या कालखंडात सुद्धा मराठा आमदार असताना सुद्धा तुम्ही इतर काही ओबीसी समाजाचे असतील किंवा इतर काही आमदार प्रत्येक आपल्या आरक्षणासाठी ते राजीनामा द्यायला तयार आहेत, या आरक्षणाच्या विरोधात ते बोलत आहेत, परंतु मराठा समाजाचा कुठलाही आमदार या आरक्षणाच्या बाजूने बोलत नाही। तुम्ही तरी किमान बोललं पाहिजे, हे प्रामुख्याने आम्ही त्यांना जाब विचारून काल प्रत्यक्ष तोंडावर विचारलं। पण त्यांची अशी अडचण आहे का की आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये 1-2 मुख्यमंत्री सोडले तर मराठा समाजाचेच मुख्यमंत्री आहेत, गावगाड्यापासून ते मंत्रालयापर्यंत सगळीकडे मराठा समाजाचे नेते दिसतात। बरोबर आहे, ही परिस्थिती मीडियात दाखवली जाते, परंतु माझा थोडासा अभ्यास आहे, माझा फार अभ्यास नाही, परंतु ज्यावेळेस गेल्या 60 वर्षापूर्वी गेले 60 वर्षे काँग्रेसची सत्ता या महाराष्ट्रात देशात होती, परंतु कुठल्याही काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याला काँग्रेसच्या हायकमांडनं त्या ठिकाणी काम करू दिलेलं नाही, असं सुद्धा त्या ठिकाणची पाठीमागची पार्श्वभूमी आहे। कुणी जर काम करत असेल तर त्याला त्या ठिकाणून दाबण्याचंही काम झालेलं असू शकतं, परंतु मराठा नेत्यांनीही मराठा समाजासाठी या ठिकाणी प्रखर आणि प्रबळ इच्छा व्यक्त केली नाही आणि आरक्षण मिळवून दिले नाही, ही शोकांतिका आहे। ही शोकांतिका आहे। आपला काय विरोध? आपला मराठी समाजाला आरक्षण पाहिजे हो। कशासाठी? देशमुखांना विरोध म्हणजे एक प्रातिनिधिक उदाहरण म्हणून आपण बघू। प्रातिनिधिक उदाहरण म्हणजे कसं,
जरी हा अरेना सहकारी साखर कारखाना हा जनतेच्या पैशातून उभारलेला एक खूप मोठं युनिट आहे, सहकारी साखर कारखाना आहे, परंतु मराठा समाजाचे आमदार म्हणून जे की दोन्ही भाऊ आज मुख्यतः जर विचार केला तर माननीय श्री धीरज भैया हे फक्त मराठा समाजाच्या मतदानावर इथं मुख्य आमदार झालेले आहेत किंवा ग्रामीणचाच मतदारसंघ हा ग्रामीणचा मतदारसंघ आहे. आणि ज्या मराठा समाजाने त्यांच्यासाठी जीवाचं रान करून त्यांना या जिल्ह्याचा आमदार केलं, ग्रामीण भागाचा आमदार केलं, त्यांनी त्यांच्यासाठी किंवा मराठा समाजासाठी कुठलीही भूमिका बजावलेली नाही किंवा त्यांनी आमदार म्हणून जे करायला पाहिजे होतं ते केलं नाही. आता जर आपण विचार केला UPSCचा यावर वेळेस तरी जर विचार केला तर 82चा निकाल मराठा समाजाचा आहे आणि 42चा OBCचा आहे. म्हणजे प्रखर खूप निंदनीय गोष्ट आहे. स्वतः मी 95% असताना सुद्धा अधिकारी होऊ शकलो नाही, पण 45% असलेला मुख्य कार्यकारी अधिकारी झाला. म्हणजे हा कुठेतरी एक अभाव आहे आणि हा मिटायला पाहिजे. परंतु देशमुख घराण्यातील जर ह्या दोन्ही आमदाराचा विचार केला तर यांनी मराठा समाजासाठी जे करायला पाहिजे होतं कुठल्याही प्रकारची भूमिका केलेली नाही. कुठे घेतली नाही असं तुम्हाला म्हणायचं? कुठल्याच म्हणजे ज्यावेळेस जरांगे पाटील उपोषणासाठी बसले, यांनी त्या उपोषणाच्या स्थळी निदान किमान भेट तरी द्यायला पाहिजे होती. किंवा ज्यावेळेस इथं रेणापूरमध्ये काही उपोषण कार्यकर्ते आमच्या पाठिंबा देण्यासाठी बसले त्यावेळेस माननीय अमित भाई यांनी येऊन निदान पाठिंबा द्यायला पाहिजे होते की आपण त्यांना वाटायला पाहिजे की आपण मराठा समाजाचे आमदार आहेत. हे खूप निंदनीय गोष्ट आहे. आणि त्यानंतर शेवटी काय झालं, इथून ते पलीकडच्या मार्गाने गेले ना? हा, इथं अडवलं, रस्ता अडवला त्यांचा, परत जा म्हणले पण ते गेले नाहीत. शेवटी त्यांनी ह्या पलीकडच्या मार्गाने पळून जाण्याच्या प्रयत्नातून ते पलीकडून गेले, पण त्यांना जाऊ द्यायला पाहिजे होतं ना. त्यांच्यामुळं समाजाचं आरक्षण अडलं असं थोडंच आहे. नाही हो ना, त्यांच्यामुळं मोप त्यांच्या एकल्यामुळं अडलं नाही, पण ते सध्या मराठा आमदार आहेत ना. 147 आमदारापैकी एकाही आमदारानं विधिमंडळामध्ये शब्द मांडला नाही मराठा म्हणजे आरक्षण द्या म्हणून. त्यामुळे त्यांचं अडवून का नुसत्या फक्त देशमुख आहेत म्हणून नाही. मग तसं नसेल, महाराष्ट्रात किती मोठे नेते आहेत बघा, श्री शरद पवार साहेब, त्यांच्याबद्दल तुमचं काय मत आहे? नाही, सगळे जेवढे मराठी आमदार आहेत त्यांच्या सर्व अजित पवार साहेब, सगळ्यांसाठी मत आमचं हेच आहे की सर्वांनी आमच्यासाठी भांडावं आणि विधिमंडळामध्ये आरक्षणासाठी भांडावं. तुम्ही होते का घोषणा द्यायला काल? तुमचं काय मत आहे? म्हणजे हे सगळे जे मराठा समाजाचे नेते आहेत तेच तर आता बघा, आपण गावात त्यांना प्रवेश बंदी केलेली आहे, पण गावातल्या सरपंचापासून सभापतीपद, जिल्हा परिषद अध्यक्षपद, बँकांचं चेअरमन पद, महाराष्ट्र राज्याचं मंत्रीपद, मुख्यमंत्रीपद, तुम्ही कोणाकोणाला अडवणार? बहुसंख्य तर मराठा समाजाचेच नेते मंडळी. सर्व जे कोणी मराठा समाजाचे असतील आमदार खासदार ते सर्वांना अडवणार. का मराठा आरक्षण दिलं पाहिजे त्यांनी. मी तर म्हणतो की त्याच्यामध्ये पूर्णत्वानं मराठा आमदारांनी खासदारांनी राजीनामे द्यायला पाहिजेत. राजीनामे द्यायला पाहिजेत पूर्णपणे. आपलं राज्य सरकारवर त्यांनी दबाव आणला पाहिजे की बाबा मराठा आरक्षण द्या. का देऊ शकत नाही त्यांनी राजीनामे? का देऊ शकत नाहीत? राजीनामे द्यायला पाहिजे त्यांनी. ठीक आहे, ही एक प्रातिनिधिक गोष्ट झाल्यानंतर मुख्य चर्चेमध्ये हे जे गावबंदी आणि वेगवेगळ्या पद्धतीचं आंदोलन सुरू आहे, आज महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जे काल त्या सभेत बोलत असताना पायातली चप्पल बाजूला काढली आणि त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली. त्याच्यावर तर विश्वास ठेवायला पाहिजे ना. कसं आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्याशिवाय राजकारण कुणाचंच नाही महाराष्ट्रात. आणि दाखवायला फक्त शिवाजी महाराज. आज जर ही गरजवंत मराठ्याचा लढा आहे, तुम्ही ग्रामीण भागात आहेत, इथं परिस्थिती एवढी बिकट आहे, इथं पोरांच्या शिक्षणाचे प्रॉब्लेम आहे. आता प्रत्येक गावात गेले तर 100-200 पोरं लग्नाचं आहे. कशामुळे? रोजगार नाही, शिक्षण नाही, शिक्षण असल्याशिवाय नोकरी नाही. शेतकऱ्याच्या पोराला, खेडेगावातल्या पोराला कुणी पोरी द्यायला तयार नाही. मग याचा गांभीर्याने गेली 40 दिवस त्यांनी अल्टिमेटम दिले जरांगे पाटलांनी. 2 एकरचा शेतकरी आहे ती. अहो, आज सगळे दसरा मेळावे जेवढे झालेत काल राजकीय, सगळ्याची गर्दी एकत्र केली तरी जरांगे पाटलाच्या गर्दी एवढी अर्धी सुद्धा नाही. ती लोक भाड्याने नव्हते आले, 13 किलोमीटर 15 किलोमीटर चालत गेले, चालत आले. काय तळमळ होती जीवाची. कोण होते? लहान, तुम्ही त्यातले जर बघितले चपला फाटलेल्या होत्या, चटणी भाकर घेऊन आले होते. आम्हाला काय म्हणायचं, ही जी आज तुम्ही राज्यामध्ये चमकधमक मुंबई, तुम्ही ड्रोन कॅमेऱ्याचे, ड्रोन 40 ड्रोन होते, त्या ड्रोनची रेंज संपली पण माणसं संपले नाहीत. एवढे लोक आता ना, मग लोकशाहीत लोकाला किंमत नाही का? एवढे लोक रस्त्यावर येतात, ह्याचं काहीतरी मोल असं पाहिजे. ह्यांनी जर लोकशाहीमध्ये उपोषणासारखं हत्यार आहे, लोकशाही मार्गानंच आहे. जरांगे पाटलांनी किंवा कुठल्याच आंदोलकांनी कायदा हातात घेतला नाही. मग तुम्ही त्याची तरी मग इंग्रज बरे म्हणायचं, त्यांना लोकशाहीची भाषा कळत होती. आज पोरांच्या एवढ्या उग्र भावना आहेत,
एकानं सुद्धा गाडीला कोणी काच फुटली नाही की कुणाला. तेवढ्या गर्दीत सगळ्यांनी एक पोलिसानं तिथं मदत केलं नाही. रात्री 11 पर्यंत गाड्या चालू होत्या. माय माऊली सकाळी 5 वाजल्यापासून नाश्ता आणि भाकरी देत होते. हे तर बघितलं महाराष्ट्रात, पण आता देशमुख आज प्रातिनिधिक देशमुख नाही, कुणी बी राहू दे आमदार, कुणी, आम्हाला काय त्यांचा विषय नाही. आज तुम्ही कुणाचं प्रतिनिधित्व करतात, त्या लोकांचे प्रश्न मांडायला पाहिजे सभागृहात. कायदे मंडळ म्हणतात तुम्ही, कायदे शेवटी कायद्याकडेच नेला ना, म्हणजे आंदोलन आम्हीच करायचं, कायदा सुद्धा आम्हीच समजावून सांगायचा आणि पर्याय सुद्धा तुम्हीच द्या. असं आता मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो, अडचण सांगतो सरकारची. सगळ्यांचं म्हणणं काय मनोज जरांगे यांचं की 50% आरक्षणातनंच आम्हाला काढून द्या, बरोबर. ओबीसींना एक आरक्षण मिळालेलं आहे, ते काढून द्यायचं म्हणजे महाराष्ट्रात एक नवेच प्रश्न निर्माण होतील ना. काढून द्यायचं नाही, या पुढे काढून द्यायचं नाही, सगळ्याला संधी. 50% मध्येच आम्हाला आरक्षण द्या. तेच तर अडचण आहे सरकारची, कसं द्यायचं, कसं काय द्यायचं ना, आमचं आरक्षण हक्काचं आहे ना, द्यायचं कसं काय नाही. तुम्ही गणना करा ना. तुम्हाला म्हणणं काय विषय, तुम्ही जी म्हणायला लागलात नाही, एकदा करा ना. तुम्ही आम्हालाच म्हणायला होती दुसऱ्या एकूणमेकाच्या अंगावर घालायला ओबीसी. तुम्ही गणना करा ना. आज जरांगे पाटील काय म्हणते, अर्धा निम्मा महाराष्ट्र तर झालाय ओबीसी. मग इथल्याच मराठ्यांनी काय पाप केले? जिथं दुष्काळी भाग आहे, जिथं जास्त गरज आहे, तर त्यांना का नाही? तुम्ही गणना करा, तुमचं काम आहे ना. स्टॅटिस्टिकल डाटा आमचा आहे का? मग तुमचा मुख्यमंत्र्याच्या शपथेवर विश्वास नाही का? ते म्हणाले रक्ताचा थेंब असेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितलं त्यांनी. नाही विश्वास नाही. मुख्यमंत्र्यावर एक मतदान घेऊ. मुख्यमंत्र्यांनी जी शपथ घेतली त्याच्यावरती आपला विश्वास नाही असं किती जणांना वाटतं? त्यांनी हात वर करा बरं. सगळ्याला वाटतं. देऊ शकत नाही ते. मराठ्याचं कामच करत नाही ते, कोणतेच आमदार करत नाहीत. मराठा समाजाचे कुणीच करत सगळेच आमदार करत नाहीत. आमच्यासाठी फक्त एकच देव आहे, जरांगे पाटील. तुमचा मुद्दा राहिला मला. माझं मत काय माहिती आहे का, जळगावचे लोक, विदर्भातले लोक आमच्या सोयरे होत नाहीत का? आमच्या मुली त्यांना दिलेल्या आहेत ना, त्यांच्या मुली आमच्या याला केलेल्या आहेत. मग त्यांना मिळते, आम्हाला काय मिळत नाही? का मराठा नाव का आम्ही? सर कशाबद्दल देत नाहीत ती पण सांगतो मी. त्यांनी 40 दिवसाचा आमच्याकडून अवधी मागितला होता, दिला. 40 दिवसात एक तरी प्रश्न त्यांनी मार्गी लावला का? फक्त आम्हाला सांगावं. कसा विश्वास ठेवायचा? फक्त प्रश्न सांगा की हे मार्गी लागायला पाहिजे होते. अहो मला सांगा तुम्ही, गोळीबार झालेला आहे, दवाखान्यामध्ये गुन्हे दाखल झालेले आहेत, पुन्हा 5 महिला शपथ घेऊन सांगायला ना मुख्यमंत्री. अहो पण 40 दिवसात तुम्ही एक तरी प्रश्न तुम्ही शेवटच्या दिवशी 40 दिवसामध्ये एक तरी प्रश्न सुटला काय सर? एक तरी तुम्ही सांगा. प्रामुख्याने 2च. म्हणून कसा विश्वास ठेवणार आम्ही? सांगा ना. आणि कुणावरच नाही. इतके अजित पवारावरती नाही, शरद पवार साहेबांवरती नाही. पुन्हा किती आमच्या आतापासून किती मराठा मोर्चे निघाले, त्यातून एक तरी शासनाने कुठल्या तरी अंमलामध्ये आणली का गोष्ट? नाहीच ना. आम्ही कसा विश्वास ठेवावा सांगा तुम्ही? समितीचं काम काहीच नाही. त्यांनी म्हणले अमानुष लाठी हल्ला गुन्हे दाखल करून त्यांना सेवेचं काय कारवाई केली कुठल्या पोलीस कर्मचाऱ्यावर? 40 दिवसात तुम्ही कारवाई करू शकत नाही. समितीचं काय, त्यांनी काय म्हणले होते, जरांगे पाटलाला 15 दिवस मागितले होते. त्यांनी जरांगे पाटलानं 30 दिवस दिले आणि बोनस 10 दिवस दिले. मग तुम्ही 15 दिवस मागत असताना दुप्पट टाइम दिलाय. तुम्ही नेमकं काय केलं? आज गिरीश महाजन काय म्हणले माहिती का? 10 दिवस मी फॉरेनला होतो, मला वेळ मिळाला नाही. ती जरांगे पाटील आज त्यांचा कॉल आहे सकाळचा, एबीपी माझावरची ती बातमी आहे. आज कॉल केला, म्हणले मला वेळ मिळाला नाही आणि आपण घ्या. अहो जे माणूस 15-16 सिरियसली उपोषण करायला लागलाय, त्याची काय अवस्था आहे? त्यानं कुणासाठी करायला लागलाय? मग तुमचे जी मागण्या आहेत, तुमच्या समितीचा काहीच अहवाल नाही. तुम्ही अभ्यासक नेत ना, नुसतीच समिती पळते इकडं तिकडं. जर मोडी लिपी आहे, जर तुम्ही मराठवाड्यातला हैदराबादला रेकॉर्ड, पण ज्याला भाषा येते त्याला घेऊन जावा ना. तुम्ही येत आहोत तिथं काही सापडणार, आता रेणापूरला गेले तहसीलला, तुम्हाला काही सापडणारच नाही. आज भांडे कुंडे लोक राहट काही बी द्यायला लागले, जाते द्यायला लागले, त्याच्यावर नोंद आहे. रेणापूरला सगळ्यात जास्त गावात कुणबीची नोंद आहे. लातूर जिल्ह्यामध्ये जर झालं तर अख्ख्या गावची गाव कुणबी आहे. तुमचा काय मुद्दा? तुम्ही 2 मुद्दे राहिले काय तुमचं म्हणणं होतं? तुम्ही म्हणत होता किंवा मुख्यमंत्र्याच्या शपथेवर तुमचा विश्वास स्वतःच म्हणाले ना मुख्यमंत्री की माझ्यावर का विश्वास ठेवावा? ते स्वतः मराठा आहेत. 2 प्रश्न सोडवायला पाहिजे होते. ते 2 प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी 30 दिवस मागितले. जरांगे पाटलांनी त्यांना 10 दिवस बोनस दिले. पहिला काय विषय, तुम्ही आम्हाला कुणबी जात प्रमाणपत्रासह 50%च्या आत आरक्षण दिलं पाहिजे. आणि दुसरा मुद्दा, जे या ठिकाणी आंदोलन करत होते त्यांच्यावर जो कुणी तुम्ही लाठी हल्ला केला, गोळी हल्ला केला, त्यात जे काही पोलिसांनी गुन्हे दाखल केले
ते गुन्हे मागे घेतले पाहिजे. हे 2 मुद्दे तुम्ही 30 दिवस मागितले असताना 40 दिवसात नाही म्हणून सोडवले. तुमचा विश्वास नाही. अजिबात विश्वास अजित पवार ठेवला साहेबांवरती जाऊ शकत विश्वास नाही. अजित पवार साहेब सुद्धा या प्रश्नावरती आतापर्यंत मराठा आरक्षणाच्या कुठल्याही बाबीवरती स्पष्टपणाने बोलले नाहीत. त्यांच्यावरही आमचा विश्वास आणि श्री देवेंद्र फडणवीस म्हणतील की माझ्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस तर काहीच बोलत नाहीत आणि देवेंद्र फडणवीसवर तर कुणीच विश्वास ठेवू नये. कारण त्याचं कारण असं आहे, ज्यावेळेस त्यांनी 16% 13% आरक्षण दिलं त्यावेळेस त्यांचेच काही करते धरते सदावर्ते त्यांच्याच मांडी आडून जाऊन कोर्टात गेले आणि त्यांनी आमचं ते 13% दिलेलं सुद्धा सदावर्ते हे देवेंद्र फडणवीसचे चेले आहेत ते. एक तुम्ही मला सांगा, हे अशा गाड्या अडवून आणि गावबंदी करून काय होणार आहे? तर सरकारला तर जाग येईल ना की बाबा खरंच गरज आहे. मराठा समाजाला आरक्षण भेटलं पाहिजे, कारण का त्यांचे लेकरं आरक्षण पाहिजे. कुठली नोकरी नाही, कुठल्या हाताला काम नाही, काय नाही. मरण्यासाठी जगण्याला अडवून तरी जगावं लागेल ना. पुढे मरण्यासाठी अडवून तरी जगावं लागेल ना. अडवल्याशिवाय जगणं नाही. काय आता व्यवस्थित आहे म्हणतील. कुठं व्यवस्थित आहे? काय कुठं आहे व्यवस्थित? सांगा ना तुम्ही सांगा व्यवस्थित कसं आहे. आणि मुख्यमंत्र्याच्या शब्दावर विश्वास नाही. आता कुणा मुदत वाढवून द्यायची नाही. सर दिलंय की त्यांनी बी दिलं बी काढून बी घेतलं. आता आम्हाला काय कळणार आहे सामान्य माणसाला? कुणावर विश्वास ठेवायचा? समजा नेते यायचे म्हटलेच गावात तर काय करणार? जिल्हा बंदी, गाव बंदी, हात सगळं बंद करून टाकायचं. गावात यायचे पण येऊ देणार नाही. करणार काय? करणार येऊ देणार नाही. गाड्या येऊ देणार नाही. त्यांची काय बळ येणार आहेत का? आम्ही नाही म्हणल्यावर मतदान करणारे अगर नाही म्हणल्यावर काय बळ येणार आहेत का? गावात यायचं काय जीव देणार नाही येऊ देणार गावात. शपथेचा जर विषय केला सर, तर या अगोदर बी पक्षश्रेष्ठीसाठी किंवा मंत्रिमंडळातील यांनी भरपूर वेळेस शपथ घेतात की मी पक्षश्रेष्ठीचा आहे आणि मी शपथ घेऊन सांगतो की पक्षाशी कधी दगाबाजी करणार नाही. तरी बी आजकाल ह्या पक्षातून त्या पक्षात शपथ तोडूनच झालेत. मग अशा शपथ कशासाठी आपण मान्य करायचा की जे योग्यच नाही? बरोबर आहे. मला वाटलं नव्हतं तुम्ही आमदारांना, एवढ्या मोठ्या आमदारांना असं अडवचाल जागेवरती. मराठा आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत त्यांना असं जे मराठा जे आमदार आहेत त्यांना बी आम्हीच मोठं केलेलं आहे. त्यांनी आमच्या जातीसाठी लढावं ही आमची इच्छा आहे. आणि जर कुणी एवढे मोर्चे काढूनही त्यांना जर जाग येत नसेल तर मग आम्ही जायचं कुणाकडं? यांच्याकडे जावं लागेल ना. कारण आम्ही ह्यांना आमचं मतदान मराठा आरक्षणमध्ये मराठ्यांनी जे मतदान करून ह्यांना निवडून दिलेलं आहे, ही आमची बाजू त्यांनी मांडावी म्हणूनच निवडून दिलेलं आहे. तुम्ही जर आमच्याकडे बघत असेल ना तर एवढे मोठे मोर्चे झाले, कुठल्याही नेत्यानं पाठिंबा पण जाहीर केलेला नाही किंवा मराठा आरक्षणबद्दल बी कोणी काही बोललेलं नाही. त्यांनी काहीतरी बोलावं. ठीक आहे, तुमच्याच्यानं प्रत्येक ठिकाणी जाऊन प्रत्येकाचं काहीतरी बोलल्याबद्दल त्यांना सांत्वन करावं की आम्ही काहीतरी करू, असं कुणीही काही मनावरच घेत नाही. गावातली लोकसंख्या किती? 1150 आहे. 1150. मराठा समाज किती? मराठा कमीत कमी 800 तर असेल. 800. आता जरांगे साहेबांच्या आंदोलनाला पाठिंबा किती जणांचा? कमीत कमी माझ्या गावातून कमीत कमी 6 गाड्या गेल्या होत्या. 6 गाड्या. आताच्या ह्या आंदोलनाला सध्याच्या 450 लोक तर 100% गेले असतील. तुमच्या गावात? आमच्या गावातून 100% प्रत्येक व्यक्तीचा पाठिंबा आहे. तुमच्या गावात 100% पाठिंबा तर आहेच. महिला आणि जे लहान मुलं आहेत ते सुद्धा यावेळेस सभेला आले होते. 100% राजकारण करता. किती गावात अशा पद्धतीचा पाठिंबा आहे? 99% गावात. म्हणजे 100%. रेणापूर तालुका तर 100%. असं नाही की तिथं नसले मराठा कमी जास्त असो, सगळे गावांनी एकमुखानं पाठिंबा. तुमच्या गावात आहे उपोषण, साखळी उपोषण आहे. किती टक्के लोकांचा? आता त्याला त्या प्रश्नालाही काही तसं नाही 100% 100% लोकांचा पाठिंबा आहे. का हो जय हरी महाराज? कोण राहिलं काच बोलायचं अजून? हा सर, आम्ही 5-10 वर्ष असा अभ्यास करतो डोळे फोडून, त्याला आम्हाला न्यायच मिळत नाही. अभ्यास करून आमचा काहीच फायदा होत नाही. आपलं शिक्षणातून मन काढलो तर शेतीत गेलो, शेतीत पण काही मिळत नाही. निसर्गच साथ देत नाही आम्हाला. जर आपण शपथ घेतली शिंदे साहेबांनी रात्री, पण त्यांचं काय पक्षातून ह्या पक्षातून त्या पक्षात चालले आहेत, त्यांचं काही खरं धरत नाही. रात्रीतून त्यांनी सरकार बदलायले, त्यांचं काय खरं धरावं? असं कोणी सांगितल्यामुळे बोलत नाहीस ना मित्रा तू? नाही, मी सांगतो ना. ठीक, थांबूया आपण इथे. असं आहे. हा, कोणाचं काही म्हणणं होतं?
म्हणजे आरक्षणासाठी सर्वांचाच पाठिंबा आहे. आता समजा सचिन भाऊ हे जरी ओबीसी असले तरी मराठा आरक्षणासाठी सतत ते सुरुवातीपासूनच अग्रेसर आहेत. आणि मी तर म्हणतो की आता हे घोषणामध्ये सुद्धा बदल करायला पाहिजे. 145 जरी निघाले तरी जरांगे पाटील जे म्हणतील त्यांच्यासोबत आम्ही मला असा हा शब्द जो आहे तो एडिट करावा लागेल. काही संसदीय भाषा आपल्याला एक आहे की गावगाड्यातले जे लोक मग ते ओबीसी समाजातले असतील किंवा मराठा समाजातले असतील त्यांची जी आर्थिक विपन्नावस्था त्याला मुख्यत्वे शेतीचं बिघडलेलं अर्थकारण आहे. बरोबर आहे ना. शेती परवडत नाही आणि आपला तर सगळ्यांचा मुख्य व्यवसाय शेतीचा आहे आता. आणि तुमच्या गावात किती मुलांची लग्न व्हायची राहिली? आमच्या गावात 300 मुलं. तुमच्या गावात? आमच्या गावात तेवढे त्यांचे तेवढे गावात तुम्हाला स्वतःला मुलगी मिळेल ना? तुमच्या गावात किती आहेत की ज्यांची लग्न 250 असते. 250. तुमच्या गावात नाव काय? पोहरेगाव. तुमच्या गावात मोरवट. दोन वेगवेगळे गाव. वेगवेगळे. तुमचं गाव इट्टी. तुमच्या गावात किती मुलांची लग्न व्हायची राहिलेली आहे? गावाची लोकसंख्या 1290 आहे. तर त्यामध्ये आत्ताच तागायत आज जरी आपण सर्वे केला तर 310 ते 320 मुलं बिना लग्नाचे आहेत. 310 ते 320. तुमच्या गावात 250. तुमच्या गावात 300 मुलं. ह्या 3 गावाशिवाय अजून तुमचं गाव? निवाडा. तुमचं वेगळं निवाडा हे इथलं हेच गाव. त्या गावात किती मुलांची लग्न व्हायची राहिलेली आहे? किमान 200-300 मुलांची लग्न व्हायची राहिलेत ना. आपण इथे थांबूया. मला जर तुम्हाला हे विचारायचं आहे ज्यांची लग्न होत नाही आहेत त्यांची अवस्था काय? मानसिक अवस्था साहेब एवढी बिकट आहे. पोरं आता एकतर गाव सोडून जायचं ह्याच्यावर आहे जॉबला कशाला तरी. कोणी फाश्या गेले, कोणी काय वेगवेगळ्या विवंचनेत आहे. आणि मायबापाने सुद्धा आता पोरी बघायचं सोडून, कारण शेतकरी म्हणलं की कोणी पोरगी देत नाही. हा जो मुद्दा आहे ना हा फार महत्त्वाचा आहे. ज्यांना असं वाटतं, मी अगदी पहिला मराठा समाजाचा जो मोर्चा झाला तेव्हापासून म्हणतो आहे की हा प्रश्न शेती प्रश्नाशी खूप निगडीत आहे. महाराष्ट्राचं अर्बनायझेशन वाढत गेलेलं आहे. त्यामुळे अर्बन भागामध्ये असलेल्या मंडळींचे प्रश्न थोडेसे वेगळे आहेत. पण ह्या लोकांचे जे प्रश्न आहेत ते बहुतांशी शेती प्रश्नाशी निगडीत आहेत. निसर्गाची सामना आहे, वाढलेली इनपुट कॉस्ट आहे, शेतमालाचा भाव मिळत नाही, सरकारची धोरणं ही ग्राहकाच्या हिताची आहेत आणि त्यातून मग मुलांना जगवायचं, त्यांना मोठं करायचं. पुन्हा ज्यांच्या शैक्षणिक संस्था आहेत त्या शैक्षणिक संस्थातल्या फीस तर आपल्याच समाजातल्या कायमच ना. रुपया कमी करत नाही कुणालाही. आपल्या समाजाच्या असो असला तर फी थोडा इंग्लिश स्कूल शाळेत काय केलं ना 20,000 फी. आणि 3 महत्वाच्या गोष्टीतनं परीक्षेला बसू देत नाहीत. आपल्याच समाजाचे लोक फीस जर लेट गेली तर परीक्षेला बसू देत नाहीत विद्यार्थ्यांना. याही पेक्षा इंग्लिश स्कूलची फी भरली होती. बायकोचं सोनं विकून इंग्लिश स्कूलची फी भरली होती स्वतः मी गेल्या वर्षी मुलाची. आता काही जणांना असा प्रश्न पडेल की हे यांनी असं का केलं, तर मुख्य कारण 3 आहेत. सार्वजनिक सर्व क्षेत्रातनं सरकारनं स्वतःला बाजूला केलेलं आहे. आरोग्य क्षेत्रात सरकार नाही आहे. कोरोना काळात आपण बघितलं त्यामुळं काय झालं. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतनं सरकार बाहेर पडलेलं आहे. आणि शिक्षण हे जे जिल्हा परिषदांच्या शाळामध्ये आहे त्याच्यापेक्षा यांनाही असं वाटतं की आता स्पर्धेत टिकायचं असेल तर आपल्याला खाजगी आणि इंग्रजी माध्यमांचं शिक्षण द्यायला हवं. या आरक्षणाचा याच्याशी काय संबंध हे जरा तुम्हीच खोलवरती जाऊन विचार करा. आणि म्हणून मग या प्रश्नाकडे बघत असताना आर्थिक अंगानं बघायला पाहिजे. मला खात्री आहे की आमचे हे दिवसभरातले जे एपिसोड्स आहेत ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, धोरणकर्ते सगळेच बघत आहेत. त्यांना ह्या प्रश्नात काहीतरी तड निघू शकते, मार्ग निघू शकते जर ते खरंच गंभीर असतील की इतका मोठा समाज अशा पद्धतीनं रस्त्यावरती आला आणि त्यांनी की इथे अमित देशमुख, धीरज देशमुख आणि दिलीपराव देशमुख अशा मातब्बर मंडळींना अडवायचं धाडस दाखवलं. मला वाटतं हे या आंदोलनातली एक महत्त्वाची घडामोड ठरू शकते. माझा सहकारी निशांत बद्रेचर आणि कॅमेरामॅन काकासाहेब कांबळे, समीर राहुल कुलकर्णी, ABP माझा, दिलीप नगर, निवाडा, तालुका रेणापूर, जिल्हा लातूर. धन्यवाद. मनोज जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. मनोज जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. मनोज जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचं. आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचं. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.